तर मित्रांनो, मराठी नॉलेज या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ईस्ट कोस्ट रेल्वेमध्ये अप्रेंटिसशिप पदांसाठी वॅकन्सीज 27साठी हे वॅकन्सीज या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची जी तारीख आहे ती 26 ऑगस्ट 2026 पासून या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेलं आहे आणि ॲप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख आहे ती 15 सप्टेंबर 2026 पर्यंत तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकतात। या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहे तुम्हाला ते रेल्वेच्या ऑफिशियल वेबसाईटवरून तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे। यामध्ये जवळपास 1599 म्हणजे जवळपास 1600 जागा या ठिकाणी अप्रेंटिसशिपसाठी निघालेल्या आहे आणि एज क्रायटेरिया जो ठेवलेला आहे त्यामध्ये 15 ते 24 या वयोगटातील उमेदवार या ठिकाणी अप्लाय करू शकतात। SC आणि ST कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी 5 वर्षाचं रिलॅक्सेशन एजमध्ये या ठिकाणी दिलेलं आहे आणि OBC कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी 3 वर्षाचं रिलॅक्सेशन लिमिट या ठिकाणी एजमध्ये दिलेलं आहे। त्याचबरोबर जे PWBD जे कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी 10 वर्षाचं एज रिलॅक्सेशन या ठिकाणी दिलेलं आहे। एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी 10वी पास असणे आवश्यक आहे। त्याचबरोबर 10वीमध्ये कमीत कमी 50% ॲव्हरेज मार्क या ठिकाणी असणे आवश्यक आहे। बरोबर टेक्निकल क्वालिफिकेशन म्हणून तुम्हाला या ठिकाणी ITI पण तुम्ही या ठिकाणी कंप्लीट असणे आवश्यक आहे आणि ITIचे कोणकोणते ट्रेड या ठिकाणी अप्लाय करू शकतात ते पण या ठिकाणी सर्व ट्रेड या ठिकाणी दिलेले आहेत। तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ स्टॉप करून सर्व तुम्ही या ठिकाणी ट्रेड पाहू शकतात आणि ऑनलाईन ॲप्लिकेशनची जी फी आहे ती 100 रुपये या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे। नॉन रिफंडेबल फी असणार आहे। ट्रेनिंग पिरियड जो आहे तो 1 वर्ष या ठिकाणी अप्रेंटिसशिपसाठी राहणार आहे। ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी त्यांची रेल्वेची ऑफिशियल वेबसाईट पण या ठिकाणी दिलेली आहे, यावरून तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकतात। नंतर तुमच्या ट्रेडनुसार कोणत्या ठिकाणी किती वॅकन्सीज आहे कोणत्या कार्डसाठी ते पण या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित पाहू शकतात। मेकॅनिकल डिपार्टमेंट, इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट, त्याच्यानंतर इंजिनिअरिंग डिपार्टमेंट या ठिकाणी सर्व तुम्ही तुमच्या ट्रेडवाईज वॅकन्सीज या ठिकाणी पाहू शकतात। टोटल 1599 पदांसाठी अप्रेंटिसशिपची वॅकन्सीज या ठिकाणी निघालेल्या आहे। या ठिकाणी 10वी पास आणि ITI पास विद्यार्थी असाल तुम्ही पण या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। असेच नवीन माहितीसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा।